दृश्य आपण या क्षणी पाहतोय। चांदवडमध्ये मोठ्या संख्येनं रोहित पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार। या ठिकाणी मवियाचं आंदोलन आहे चांदवडमध्ये। चांगल्या कांद्याचा आहे, सगळ्याच कांद्याला 15 रुपये 80 पैसे आता मिळालंच पाहिजे, पण हा रेट 15.5चा न ठेवता 18 ते 20च्या पुढे 24 रुपये असेल तर आम्हाला परवडू शकतो। आपण बघत आहोत खरं तर कुठेतरी 2400 रुपये भाव हा कमीत कमी द्यावा तरच तो शेतकऱ्यांना पुरेल। ही दृश्य आपण पाहतोय। रोहित पवार, अमरदास दानवे, हर्षवर्धन सपकाळ कांद्याच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांचा मवियाचा हा महामोर्चा चांदवडमधला कांद्याला योग्य तो भाव मिळावा या मागणी करता म्हणून हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आणि कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर हा मिळाला, पण कांद्याला 2400 रुपये दर मिळावा या प्रमुख मागणी करता शेतकरी रस्त्यावर उतरल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। चांदवडमध्ये शेतकऱ्यांचं हे आंदोलन कांदा प्रश्नी। कांद्यानं अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे। शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि याकरता हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे। मध्यवर्ती चौकात चांदवडमध्ये या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। रोहित पवार, अमरदास दानवे, हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनात सहभागी। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, मोठ्या संख्येनं मवियाचे नेते आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत। लागू अगदी खरं, आपण जर बघितलं असेल तर कांद्याच्या मुद्द्यावर जे आहे ते विरोधी आक्रमक झालेले आहे आणि यामध्ये खरतर सर्वच विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी नाशिकच्या चांदवडमध्ये दाखल झालेले। नाशिकच्या चांदवड चौफुलीमध्ये हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेले। मुंबई आग्रा महामार्ग जो आहे तो चक्का जाम करण्यात आलेला आहे आणि रस्त्यावर शेतकऱ्यांसह जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, अंबादास दानवे असतील, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार रोहित पवार यांनी चक्क रस्त्यावर जो आहे तो ठिय्या मांडलेला आहे। एकूणच कांद्याला हमी भाव मिळावा, 3000 रुपयाचा हमी भाव हा कांद्याला मिळावा यासाठी विरोधक जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि सरकारला घेरण्याचा जो प्रयत्न आहे तो या निमित्ताने करण्यात आलेला आहे। मुंबई आग्रा महामार्ग संपूर्ण चक्का जाम करून या ठिकाणी आक्रमक पद्धतीने जे आंदोलन आहे ते केलं जात आहे। सरकारचा निषेध देखील यावेळी नोंदविण्यात येत आहे। शेतकऱ्याला जर बघितलं तर एकूणच कांदा उत्पादनासाठी एकरीला जर बघितलं तर 2200 ते 2500 रुपये खर्च असताना त्याला 1500 रुपये भाव देऊन सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप देखील जो आहे तो रोहित पवार यांनी केलेला आहे। किमान 3000 रुपयाचा हमीभाव मिळावा यासाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। यामुळे विरोधक जे आहे ते आता सरकारवर तुटून पडलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे आणि विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने दखल घेऊन हमी भाव जो आहे तो 3000 रुपये करावा आणि नाही केला तर अन्यथा याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन छेडण्याचा देखील इशारा आहे तो यावेळी देण्यात आलेला आहे। एक पत्र काढण्यात आलं आणि त्यामध्ये कांद्याला 1580 रुपये भाव वाढ जी होती ती सुरुवातीला जे होते ते 12 रुपये 80 पैशाने कांदा खरेदीचा निर्णय झालेला होता। त्यानंतर काल आंदोलनाच्या आदल्या दिवशी जे आहे ते 15 रुपयाचा जो भाव आहे तो केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आला। त्या पद्धतीचं पत्र जे आहे ते नाफेड आणि NCCF ला दिलेलं होतं। मात्र हे 1500 रुपये एक पत्र काढण्यात आलं आणि त्यामध्ये कांद्याला 1580 रुपये भाव वाढ जी होती ती सुरुवातीला जे होते ते 12 रुपये 80 पैशाने कांदा खरेदीचा निर्णय झालेला होता। त्यानंतर काल आंदोलनाच्या आदल्या दिवशी जे आहे ते 15 रुपयाचा जो भाव आहे तो केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आला। त्या पद्धतीचं पत्र जे आहे ते नाफेड आणि NCCF ला दिलेलं होतं। मात्र हे 1500 रुपये हे शेतकऱ्यांना 1500 रुपयाच्या कांद्यामुळे खरतर शेतकऱ्यांना त्याच्यात परवडणार नाही आहे, कारण त्याला उत्पादनाचा खर्च अधिक असल्याने किमान 3000 रुपयाचा हमी भाव मिळावा। याच मुद्द्यावर रोहित पवार यांच्याशी तुम्ही जो संवाद साधलाय तो आधी आपण पाहूया आणि याच बातमीवर कायम राहूया।
कांद्याच्या मुद्द्यावर आज विरोधक जे आहे ते सरकारला घेणार आहे आणि नाशिकच्या चांदवडमध्ये हे आंदोलन होणार आहे, याचं नेतृत्व रोहित पवार करताय. दादा, खरं तर कांद्याच्या मुद्द्यावर तुम्ही आक्रमक झालेला आहे, आज आंदोलन करताय, नेमकं काय सरकारला या माध्यमातून इशारा देणार आहे? हे बघा, नेतृत्व तर इथं असताना सामान्य शेतकरी करत आहे. आणि यांचं काय मत आहे की जेव्हा 18 मेला आम्ही आंदोलन लासलगावला करायचं ठरवलं, एक आठवडा आधी आम्ही जाहीर केलं होतं. मधल्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोशल मीडिया आणि मीडिया समोर येऊन सांगितलं आम्ही 12.5 रुपयाला कांदा घेऊ. आता मला त्यांना आम्ही प्रश्न त्यावेळेस हा विचारला होता, 2023ला इलेक्शनच्या आधी, 24ला इलेक्शन झालं, 23ला तुम्ही रेट काय डिक्लेअर केला होता? 24 रुपये केला होता. आता इलेक्शन झाल्यानंतर, मतं मिळाल्यानंतर तुम्ही जर 12.5 करत असाल तर या शेतकऱ्यांची काय चूक आहे? तर तुम्ही 24 डिक्लेअर केला तर 24च ठेवा. आणि मग 18 तारखेला आंदोलन केल्यानंतर 12.5वरनं आता 15 रुपये 80 पैशाला गेला. आता ठीक आहे, नाशिक लिहिले, पण अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे त्यांना तिथं करावं लागेल. आणि त्याच्याच बरोबर आता आमचं मत आहे की आमचा खर्च शेतकऱ्याचा 18 ते 20 रुपये आहे. मग 18 ते 20 रुपये जर खर्च असेल तर तुम्हाला 15-15.5 रुपये देऊन चालणार नाही, 24 रुपये तिथं द्यावे लागेल. त्यामुळे हे आंदोलन 24 रुपयाचा भाव मागण्यासाठी कमीत कमी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना 10 रुपयाचं अनुदान द्या, 15 रुपयाचं अनुदान द्या. आणि हे नाफेड जेव्हा खरेदी करतं, नाफेडली आता उद्दिष्ट 2 लाखाचं ठेवलंय, 2 लाख टन, त्याला काही होणार नाही, ते 8 लाख टनावर आपल्याला न्यावं लागणार आहे. पुन्हा जर बघितलं तर सरकारने कांद्याला हमी भाव मिळावा अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे, अन्यथा याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील रोहित पवार यांनी दिलेला आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. सरकार जर ऐकलं नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा महेश रोहित पवार यांच्याकडून देण्यात येतोय. महेश, माझा आवाज पोचतोय? कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा महामोर्चा मविया याच्या नेतृत्वात कांदा उत्पादक शेतकरी एकवटल्याची दृश्य चांदवडमधली आपण पाहतोय. कांद्याला योग्य तो हमीभाव मिळावा. खरं तर सुरुवातीला 2400 रुपये मागणी होत होती, पण आता मात्र 3000 रुपये भाव मिळावा या मागणी करता म्हणून शेतकरी चांदवडमध्ये एकवटल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. केंद्र सरकारनं कांद्याला 1580 रुपये दर दिलाय, पण यावर मात्र शेतकरी नाराज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.